आखातातलं युद्ध अखेर 40व्या दिवशी थांबलं. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला. ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची प्रतिक्रिया. तर ट्रम्प यांचाही अमेरिकेच्या संपूर्ण विजयाचा दावा. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा. इस्रायलनं खोडला. लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार नाही. इस्रायलचं स्पष्टीकरण. तर लेबनॉनमधले हल्ले थांबवले जातील असं शहबाज शरीफ यांचं वक्तव्य. युद्धविरामासाठी पाकिस्तानची मध्यस्थी फळाला. ट्रम्प यांनीही पाकिस्तानला श्रेय दिलं. ब्रिटनकडूनही कौतुक. 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये चर्चा. उपाध्यक्ष व्हान्स येण्याची शक्यता. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष. रस्त्यावर उतरत इराणी नागरिकांकडून मोज्तबा खामेनेईंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. आखाती देशातील शस्त्रसंधीनंतर भारतासह जगासाठी गुड न्यूज. ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताच कच्चं तेल स्वस्त. काल $115 असणाऱ्या किमती $95 पर्यंत घसरल्या. शस्त्रसंधीनंतर सराफा कट्ट्यावरही तेजी. सोन्याच्या दरांमध्ये 4,000 रुपयांची वाढ. चांदीही किलोमागे 10,000 रुपयांनी महाग. मुंबईमध्ये सोन्याचा भाव 1,52,000 रुपयांवर. शस्त्रसंधीत पाकिस्तानला मिळालेलं थँक्यू भारतासाठी चपराक. मोदी आणि जयशंकर यांनी राजीनामा द्यावा. संजय राऊतांची मागणी. जयशंकर यांनी पाकला दलाल म्हटल्याची खिल्ली उडवली. भोंदू अशोक खरातला आज न्यायालयीन कोठडी. 3ऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी. उद्या कोर्टात हजर करून ताबा मिळवला. 2 वर्षांपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले समरजित घाटगे पुन्हा भाजपत परत. चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाणांनी गळ्यात भाजपचा गमछा घातला. पक्षात पुन्हा प्रवेश दिल्याबद्दल आभार मानले. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणची इस्लामाबादमध्ये 10 तारखेला चर्चा होणार आहे. अमेरिकेतर्फे उपाध्यक्ष JD व्हान्स चर्चेमध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संसदेचे स्पीकर बागर गलिबाफ करणार आहेत. 10 एप्रिलपासून इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांमध्ये शांती चर्चा होणार आहे. शस्त्रसंधी म्हणजे युद्ध संपलं असं नाही, असा इराणनं पवित्रा घेतलाय. इराणनं दिलेल्या 10 मुद्द्यांच्या प्रस्तावावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान हिंदू जनआक्रोश मोर्चा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. कोंढव्यातील तरुणांकडून भिवरी गावातल्या तरुणांना मारहाण झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाकडून रॅली काढण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर आणि संजय जगताप यांच्या उपस्थितीत या मोर्चाला सुरुवात झाली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यामध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्यात. गणपतीची मूर्ती खराब कपड्यानं झाकल्यानं हिंदू संघटना आक्रमक झाल्यात. मांजरी परिसरातल्या मंगल कार्यालयात ख्रिश्चन धर्मीयांचा कार्यक्रम होता. ख्रिश्चन धर्मीयांचा कार्यक्रम असल्यानं गणपतीची मूर्ती झाकली होती. मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरची गणपतीची मूर्ती झाकली होती. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील दाभोळी इथं थेट घराच्या स्वयंपाकघरात बिबट्या येऊन बसल्याची धक्कादायक दृश्य समोर आली आहेत. दाभोळीच्या कोऱ्याची वाडी इथं विवेक जोशींच्या घरात हा बिबट्या येऊन बसल्यानं ग्रामस्थांची भंबेरी उडाली. त्यानंतर तात्काळ घराचे दरवाजे बंद करून याची माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. मात्र हा बिबट्या जखमी अवस्थेत होता. वनाधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद केलेलं आहे.
आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स. यवतमाळच्या दारव्हा शहर आणि ग्रामीण भागात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. भर उन्हात नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा. नियोजनाचा अभाव असल्याने सिलेंडर मिळण्यात अडचणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या महिनाभरापासून पुरवठा बंद. परिणामी हॉटेल आणि केटरिंगचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर. लग्न सराईच्या दिवसात केटरर्स अडचणीत सापडण्याची शक्यता. बीडमधील गेवराईतील ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई. सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा. सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा आरोप. चंद्रपुरात सिलेंडर मिळावा यासाठी अजूनही रांगा. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गॅस एजन्सी चालकानं चक्क बाउन्सर्स लावले. सर्वच एजन्सीसमोर सकाळपासून ग्राहकांच्या रांगा. युद्धविरामानंतर भारतीय शेअर बाजारात उत्साह. सेन्सेक्स 2400 अंक तर निफ्टी 800 अंकांनी वर उघडला. दिवसभर तब्बल 3% तेजी. आशियातील शेअर बाजारातील उत्साहाचा परिणाम. युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात 20% घसरण. युद्धाच्या मागच्या 3 आठवड्यात पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरेलच्या खाली. युद्धविरामाची घोषणा होताच सोनं चांदीचे दर वाढले. सोनं प्रतितोळा 4,000 महागलं. सोन्याचे दर प्रतितोळा 1,52,000 तर चांदीच्या दरात 10,000 वाढ. चांदी प्रतिकिलो 2,47,000. डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी मजबूत. रुपया ₹92.64 प्रति डॉलरवर उघडला. आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर होणार. त्याकडे अर्थक्षेत्राचं लक्ष. अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास आधी ही शस्त्रसंधी झाली आहे. इराणचा 2 आठवडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला. ट्रम्प यांची माहिती. तर हल्ले थांबल्यास आम्हीही युद्ध थांबवू. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इराणसोबत चर्चेची तयारी सुरू. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये जाण्याची शक्यता. तसंच त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारीही चर्चेत सहभागी होणार. अमेरिका आणि इराणची समोरासमोर चर्चा होणार. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणच्या सुरक्षा परिषदेचं मोठं वक्तव्य. शस्त्रसंधी म्हणजे युद्धाचा अंत नाही तर आमचं सैन्य अजूनही सुसज्ज. इराणची माहिती. शत्रूंना चूक केली तर आमचीही बोटं ट्रिगरवरच. इराणचा इशारा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची प्रतिक्रिया. तर अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार. मोज्तबा खामेनेई यांची माहिती. सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली. युद्धविरामानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात फोनवरून चर्चा. डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यामध्ये चर्चा झाल्याचा इस्रायल माध्यमांचा दावा. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर. वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसमध्ये भारतातील राजदूत सर्जिओ गोर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा. भारत अमेरिका मैत्रीवर चर्चा झाल्याची गौर यांची माहिती. शस्त्रसंधीनंतरही इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले. दक्षिण लेबनॉनमधल्या सिडोन शहरावर हल्ले. इस्रायलच्या हल्ल्यात 8 ठार 22 जखमी झाल्याची माहिती. युद्धविरामात लेबनॉनचा सहभाग नसेल. लेबनॉनवर हल्ले सुरूच राहणार. इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण. इराण अण्वस्त्रधारी नको अशी इच्छा असल्याचंही मत. इराणशी युद्धविराम झाल्यानंतरही इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले कायम आहेत. दक्षिण लेबनॉनच्या सिडोनमध्ये हल्ले. 22 जण जखमी झाल्याचं वृत्त. अमेरिकेच्या शस्त्रसंधीबाबत मोठा दावा. ट्रम्प यांच्या शक्तिशाली लष्करामुळे इराणला भाग पाडलं तर इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यास भाग पाडलं. अमेरिकेचा दावा. युद्धविराम झाला असला तरीही आता सामुद्रधुनी ओलांडणं आधीसारखं नसेल. 2 आठवड्यांसाठी इराणी सैन्याच्या समन्वयानंच होर्मुझ ओलांडावी लागेल. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांचं स्पष्टीकरण. युद्धविरामाची घोषणा झाल्यावर इराणनं इस्रायलच्या दिशेने एक प्रतिकात्मक क्षेपणास्त्र सोडलं. हे क्षेपणास्त्र इस्रायलमध्ये पडलं नाही. ते जेरुसलेमवरून गेलं. त्यानं कोणत्याही लक्ष्याचा वेध घेतला नाही. युद्धविरामाची घोषणा करणारं हे क्षेपणास्त्र होतं. आम्ही जिंकलो. अमेरिका इराणच्या युद्धानंतर भारतातील इराणी दूतावासानं हा फोटो पोस्ट केलाय.
अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू पावलेली मिनाव शाळेतल्या मुली सुद्धा स्वर्गात विजय साजरा करतायत. इराणच्या भारतीय दूतावासाची भावनिक पोस्ट. अमेरिका इराणी संस्कृतीसमोर नतमस्तक. इराणच्या भारतीय दूतावासाकडून खरमरीत पोस्ट आणि छायाचित्र. पर्शियाचा राजा डरायस याच्या घोड्यासमोर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झुकल्याचं छायाचित्र दूतावासाकडून पोस्ट. शस्त्रसंधीनंतर इराणमध्ये जल्लोष. इराणी नागरिकांकडून रस्त्यावर उतरून आनंद साजरा. नागरिकांनी मोज्तबा यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. शस्त्रसंधीनंतर तेहरानच्या रस्त्यावर इराणी महिलांचा जल्लोष. हातात AK-47 घेऊन इराणी महिला रस्त्यावर जल्लोष करताना दिसल्या. युद्धविरामानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात व्हाईट हाऊस बाहेर आंदोलन. डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची मागणी. ट्रम्प यांनी आमच्या अटी मान्य केल्या. इराणची माहिती. आमच्या अटी मान्य केल्यानंतर शस्त्रसंधी झाली. इराणचा दावा. मोज्तबा खामेनी यांच्या मंजुरीनंतर शस्त्रसंधी. द्वेष, क्रोध, हिंसा आणि अन्याय यांचा कधीच विजय होत नाही. धैर्याचा नेहमी विजय होतो. पाश्चिमात्य जगावरून नैतिकतेचा पडदा दूर होत असताना जग पाहतंय. युद्धविरामावर प्रियंका गांधींची एक्सपोस्ट. आणि यानंतर अन्य काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया. आपल्या देशाच्या रक्षणासाठी इराण महाशक्तीपुढे झुकला नाही. युद्ध शांतीचं श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं, पण ते पाकिस्तानला मिळालं. खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला. विश्वगुरूंना आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला. या निमित्तानं हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं. आत्ता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे. मोदींना मारलेली चपराक आहे. संजय राऊतांची भूमिका. पाकिस्तान धार्जिणी ज्यांची मजल उरणपर्यंत नाही त्यांनी इराणवर बोलू नये. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व सक्षम असल्याचंही विधान. ज्यांची धाव आणि ज्यांच्या पक्षाची मजल उरणपर्यंत नाही ते जनाब संजय राऊत आज इराणच्या गप्पा मारतायत. देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे. इराण आणि इस्रायल युद्धामध्ये नेमकं काय झालं, कुणी मध्यस्थी करायला पाहिजे होती, कुणी दलाली केली, हे जगाने बघितलंय. दलाली करणं हा भारताचा धंदा नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचची भूमिका. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचा. पार्थ पवार यांनी अजित पवार यांचा राजकीय प्रवास समजून घ्यावा. शरद पवार काँग्रेस विचारानं पुढे गेले. काँग्रेसवर टीका करताना पार्थ पवारांनी आत्मपरीक्षण करावं. संजय राऊतांचा पार्थ पवारांना टोला. हे जे पार्थ पवार आहेत त्यांनी अजित पवारांचा समजून घेतला पाहिजे. आपल्या वडिलांचा. अजित पवार हे काँग्रेसचंच प्रोडक्शन आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवरती अशा पद्धतीनं टीका कोणी करावी याचं आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपुरतं केलं पाहिजे ना. बारामतीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यावरून आमची कोणतीही अडचण नाही. आज न उद्या आम्ही निर्णय घेऊ. काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार असल्याची संजय राऊत यांची भूमिका. ओपन आहे. उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी. हा नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून. कळेल ना आता. शेवटचा दिवस माघारीचा आहे. किती लोक राहतात, कोण राहत आहे. शरद पवारांना पुन्हा भाजपचा धक्का. समरजित घाटगे यांचा भाजपत प्रवेश. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास करणार घाटगेंची भूमिका. रत्नागिरीतील चिपळूण फॉरेस्ट विभागाच्या शासकीय मालमत्तेवर भाजपचं चिन्ह. काँग्रेसनं संबंधित फॉरेस्ट अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारला.
शासकीय मालमत्तेवर राजकीय पक्षाचं चिन्ह लावणं नियमबाह्य असून सरकारी जागेचा राजकीय वापर कसा काय केला जातो, काँग्रेसचा सवाल. अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर महिला आणि फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीचा ओघ सुरू. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले, तर खरातनं बळकावलेल्या प्रॉपर्टी विरोधात माहिती दिली. अकोला जिल्ह्यातील अकोटमधला एक धक्कादायक व्हिडिओ. एबीपी माझाच्या हाती. देशाचं भवितव्य असलेली 10 ते 12 वर्ष वयोगटातील मुलं नशेखोरीच्या आहारी. अकोट शहरातल्या इंदिरानगर भागात मुलं सिगरेटमध्ये गांजा भरून ओढत असल्याचं दिसतंय. अमरावतीतील परतवाडा मार्गावर मंजुरी नसतानाही 50च्या वर झाडं तोडली. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारी झाडं तोडली. 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल. जुनी झाडं तोडू नका असे न्यायालयाचे आदेश असतानाही झाडं तोडली. मुंबईतल्या धारावीत तब्बल 25 बाईक जाळल्या. जुन्या वादातून स्थानिक गुंडांनी बाईक जाळल्याची माहिती. आशीर्वाद सोसायटीच्या आवारात या बाईक उभ्या होत्या. पोलिसांनी 4 अटक केली. जळगावच्या धरणगावमध्ये शिक्षकांना अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केलं. शिक्षकाला विद्यार्थिनीच्या कुटुंबियांकडून बेदम मारहाण. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 3 वर्षांपासून लैंगिक शोषण. शिक्षकाला अटक. शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांनाच लाच घेताना अटक. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचून कारवाई. शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना अटक. 31,000 रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी 22,000च्या लाचेची मागणी. बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील अब्दुल हमीद चौकात 2 गट आमने-सामने. धार्मिक घोषणाबाजीमुळे तणाव वाढला. झेंडा लावण्यावरून 2 गटात वाद झाला. माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा. सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत गोळीबार. एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. शिकारीसाठी गेले असता गोळीबार झाला. गोळीबार कुणी आणि का केला याचा पोलिसांकडून तपास सुरू. साताऱ्यातील अनेवाडी टोल नाक्याजवळ भरधाव ट्रकला भीषण आग. मुंबईहून बंगळुरूकडे निघालेल्या ट्रकमधला संपूर्ण माल जळून खाक. 20 लाख रुपयाहून अधिक नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. रत्नागिरीतल्या महामार्गावर थांबलेल्या शिवशाही बसला बाईकची धडक. बाईकवरचे दोघे गंभीर जखमी. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. रायगडमधील वाकणपाली मार्गावर भीषण अपघात. भरधाव ट्रकची झाडाला धडक. घटनेत ट्रकची चाक निखळून पडल्यानं ट्रक थेट रस्त्याच्या कडेला घसरला. सुदैवानं जीवितहानी टळली. खोपोलीहून नागोठणेकडे जाताना अपघात. अहिल्यानगर पुणे महामार्गावर दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी. अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेनं ट्रक जात होता. भाईंदरमध्ये कारचा भीषण अपघात. कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. कारची दुभाजकाला धडक. मेट्रो पिलरच्या आधीच गाडी थांबल्यानं मोठा अपघात टळला. गोवंडीतल्या शिवाजीनगरमध्ये अवैध झोपड्यांवरती मुंबई पालिकेची मोठी कारवाई. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात. झोपड्या वाचवण्यासाठी कारवाईला स्थानिकांचा विरोध. जळगावच्या पारोळ्यात शासकीय धान्य खरेदीच्या नोंदणीसाठी 4 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या रांगा. तर नंबर लावण्यावरून काल मोठा गोंधळ झाल्यानंतर आज पोलीस बंदोबस्तामध्ये नोंदणी सुरू. तर प्रशासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीडमध्ये नालेसफाई नाफेडमार्फत तूर, हरभरा, सोयाबीन खरेदीसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ. धुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं भाव घसरला. शेतकऱ्यांमधून प्रचंड नाराजी. तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचाही कांद्याला फटका. कांद्याचा भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरीत यंदा हापूसचं गणित बिघडलेलं. हवामान बदलामुळे आंबा उत्पादनात मोठी घट. कमी उत्पादनामुळे आंबा कोकणातच 1200 रुपये प्रति डझनच्या घरात. महागड्या किमतीमुळे ग्राहकांची पाठ. विक्रेतेही चिंतित. सिंधुदुर्गातील दोडामार्गाच्या तिलारी खोल्यातील मोर्ले गावात 15 फूट लांब किंग कोब्रा आढळला. वन कर्मचाऱ्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं. कुत्रा सापाच्या दिशेनं धाव घेत असतानाच किंग कोब्रानं फणा उगारला. थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गोव्यातील पेडणे तालुक्यातील कडशी मोपा नदीत ओंकार हत्ती मौज मस्ती करतोय. तर लोकवस्तीत जाऊन धुमाकूळ घातल्यानं अनेक नागरिकांकडून ओंकारचा बंदोबस्त करण्याची मागणी.
अलिबागमधील आक्षी तर मुरुड तालुक्यातील एकदरा जेटी कामाचं मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन. बंदर भागातील जेटी विकास कामांसाठी 340 कोटी रुपयांचा निधी मंजूर. स्थानिक मच्छीमारांना जेटीचा आधार मिळणार. नाशिकच्या कळवण शहरात अतिक्रमण मोहीम. शहरात मेन रोडवरील अतिक्रमणाविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाची धडक कारवाई. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांकडून काही ठिकाणी विरोध. रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार असल्यानं नागरिकांकडून स्वागत. सिंधुदुर्गातल्या मालवणमधील तळाशील गावात अनधिकृतपणे वाळू उत्खननाविरोधात महिलांचा एल्गार. खाडीपात्रात उतरून महिलांनी आंदोलन केलं. जोपर्यंत अनधिकृत वाळू उत्खनन थांबत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार. वाशिम जिल्ह्यातील तब्बल 21 खासगी शाळांमधील 39 तुकड्यांवर अपात्रतेची टांगती तलवार. वेळोवेळी मूल्यांकन झाल्यावरही शाळा शासकीय अनुदानासाठी अपात्र. शाळांची मान्यता टिकवायची असेल तर संबंधित संस्था चालकांना शाळा चालवावी लागणार. सर्वांसाठी आरोग्य हा संदेश घेऊन अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम. रांगोळ्यातून आरोग्याचा संदेश. नाशिकच्या नांदगावमध्ये एकविरा देवी यात्रोत्सवात जोगतीन आराधी आणि किन्नरांचा जोगवा कार्यक्रम. धार्मिक गाण्यांवरती तृतीयपंथीयांचं नृत्य. महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या नेतृत्वात कार्यक्रम. अध्यक्षा अंजुम कांदे यांच्याकडून साडी चोळी देऊन जोगवा. भाजप स्थापना दिनानिमित्त अकोल्यात मोरणा नदीची स्वच्छता मोहीम हाती. सामाजिक उपक्रमानं भाजपचा स्थापना दिवस साजरा. भाजप नेते रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात जलकुंभी काढण्याचं काम हाती. महापौर, उपमहापौर आणि इतर नगरसेवक उपस्थित. संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया. जायकवाडीच्या नाथसागरातून संभाजीनगरला पाणी पुरवठा करण्यासाठी 2,500 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू. टेस्टिंग सुरू असताना पाईपलाईन फुटली. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 5.25% स्थिर. बँकेचा पतधोरण आढावा समितीच्या त्रैमासिक बैठकीत दर स्थिर ठेवण्यावर एकमत. जागतिक पटलावरच्या आव्हानातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा विश्वास. तमिळनाडूमध्ये प्रचाराची रणधुमाळी. मुख्यमंत्री M.K. स्टालिन यांच्याकडून जोरदार प्रचार. नागरिकांशी संवाद साधत प्रचार करताना स्टालिन यांनी चहाचा आस्वादही घेतला. भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री अमेरिकेच्या दौऱ्यावर. महत्त्वाच्या चर्चेसाठी मिस्री वॉशिंग्टनमध्ये दाखल. अमेरिकेनं जाहीर केलेल्या शस्त्रसंधीच्या दिवशीच परराष्ट्र सचिव वॉशिंग्टनमध्ये दाखल. हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पितीच्या आदिवासी जिल्ह्यात हिमवृष्टी. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. उंच ठिकाणी हिमवृष्टी तर सखल भागात पाऊस आणि गारपिटीची शक्यता. रोहतांगमधील अटल बोगद्याजवळही हिमवृष्टी. शिमल्यातील टिक्कर नानखरी रस्त्यावर हिमवृष्टीला सुरुवात. नानखरी, नारकंडा, कुफरी आणि खरपथर इथे हिमवृष्टी. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात 3,000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात हिमवृष्टी. तापमान घसरलं. यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरावर बर्फाची चादर. काश्मीरच्या पर्यटन स्थळ गुलमर्गमध्येही हिमवृष्टी. पर्यटक आनंद घेतायत. सगळीकडे बर्फाची मनमोहक पांढरी चादर. नासाच्या आर्टेमिस 2 मिशनचं ओरियन यान चंद्राच्या अगदी जवळून गेलं. नासानं ओरियन यानाचा नवीन व्हिडिओ पोस्ट केला. ओरियन यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळून जातानाचं दृश्य. तूर, हरभरा, सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली होती. नाफेडमार्फत शेतकऱ्यांना यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना 15 एप्रिलपर्यंत तूर, हरभरा, सोयाबीनची ऑनलाईन पद्धतीनं विक्री करता येणार आहे. मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना तूर, हरभरा, सोयाबीन विक्रीचा मार्ग मोकळा झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.